आदरणीय व्यासपीठ आणि इथे जमलेले माझे गावकरी म्हणते मी, जन्म जरी माझा शहापुरातला नसेल तरी या दरम्यानचं जे काही तुम्ही सगळ्यांनी दिलेलं जे प्रेम आहे ते मी कधीच विसरणार नाहीये. या 5-6 महिन्यांमध्ये मला अनेकदा इथे यायची संधी मिळालेली आहे. केवळ आलेच नाहीये तर तुमचा जो काही स्नेह आहे त्याने मी खरंच दरवेळी भारावून जाते. ज्या स्त्रीने ह्या केवळ महाराष्ट्राला किंवा भारताला नव्हे तर संपूर्ण जगाला एक आदर्श चरित्रवान पराक्रमी राजा दिला, छत्रपती शिवाजी महाराजांसारखा पराक्रमी राजा. नुसता पराक्रमीच नव्हे तर आता वेखंडे महाराज जसं म्हणाले की इथली जलप्रणाली कशी होती, रस्ते बांधणी कशी होती, युद्धाची नीती कशी होती, या सगळ्या गोष्टींचं इतकं वाळकडू आपल्याकडे ऑलरेडी ज्याच्या आईकडून त्याला मिळालं आणि त्याने सुद्धा आपल्याला वारशामध्ये ठेवलेलं असताना आपल्या देशातल्या सगळ्या रस्त्यांची जी स्थिती आहे ती का, जसं मी ह्या कार्यक्रमाची जाहिरात करताना हेच म्हणाले की तो जो जयंतीचा दिवस आहे त्या जयंत्यांना आपण फार मोठ्या उत्साहाने तिथे जातो, टिळे लावतो आणि जयघोष करतो. कार्यक्रम संपला की आपण पुन्हा पूर्ववत होतो. आपल्याला काही देणं घेणं नसतं की त्यांनी काय विचार मागे ठेवलेला आहे किंवा आपल्याला त्या विचारांवरती आपल्याला चालायची आपली नैतिक जबाबदारी आहे ही सगळीच माणसं आपण विसरतो. मी केवळ मुलांना दोष देणार नाही. एक विचारधारा चॅरिटेबल ट्रस्ट ह्याचं मी विशेष कौतुक करते. हा उपक्रमच नुसता स्तुत्य नसून किंवा केवळ त्याचं पेपरमध्ये काहीतरी बातमी यावी, टीव्हीवरती त्याची बातमी झळकावी इथपर्यंतच ते मर्यादित नसून याच्या मागे जी काही जागरणाची जी भूमिका आहे ती आपल्या स्त्रियांसाठी आहेच. कारण आपण राजमाता जिजाऊ यांचा आदर्श घ्यावा. आईची अधिकाराची भूमिका असते ही आपण अगदी विसरूनच गेलेलो आहोत की आईचा अधिकार आहे तिच्या मुलाला विचारण्याचा की तू आता कुठे होतास. पण आपण अधिकार सोडून आपण भयभीत झालेलो आहोत की आपला मुलगा म्हणेल की तुला काय कळतं, मी कुठेही जाईल, मी आता 18 वर्षाच्या वरचा आहे, आता मी कोण आहे, अडल्ट आहे, मी कुठेही जाऊ शकतो, तू मला विचारायचं नाहीये. हे आपण एवढं स्वीकारून घेतलेलं आहे की आपली मुलं काय करतात, कुठे जातात, रात्री कुणासोबत असतात, काय खातात, काय पितात, त्यांचा आहार आचार विचार ह्याच्याकडे आपलं अजिबात लक्ष नाही असं नाही म्हणत. ह्याच्या आपलं कंट्रोलच नाही राहिलेलं आहे. आणि यामुळे कितीतरी अशा घटना घडतात की ज्याच्यावरती नंतर रडण्याची आपल्याकडे काही होत नाही, चालत आहे. महाराजांनी इतकी महान आपल्याला मुलं घडवता नाही आली तरी चालतील, पण दुसऱ्यांच्या मूलभूत आयुष्यातले जो मूलभूत जगण्याचा हक्क आहे त्याची पायमल्ली करण्याचा हक्क आपल्या मुलांना कोणी दिलेला आहे? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला जे संविधान दिलं त्याच्यामध्ये पहिल्यांदा आपल्याला मूलभूत हक्क दिलेले आहेत, नंतर आपल्याला 11 जाणीवा दिलेल्या आहेत मार्गदर्शन तत्वांच्या. हे मी सांगायची गरज नाही, इथे बसलेला प्रत्येक श्रोतृवर्ग हा सर्वश्रुत आहे, या बाबतीत त्यांना माहिती आहे.